नमस्कार मित्रांनो, कसे आहात? पुन्हा एकदा आपल्या वीकेंड व्लॉगच्या नव्या एपिसोडमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आम्ही थाले इथे गेलो आहे. जर्मनीमधील थाले हे खूपच सुंदर असं हिल स्टेशन आहे. पहाडांवर आहे, त्याच्यामुळे तिथे पाहायला खूप निसर्गरम्य वातावरण आहे. तसे आपले इथे माळशेज घाट आहे, त्र्यंबकेश्वरचे घाट आहेत. सेम तसंच वातावरण इथे पण असतं आणि पावसामध्ये तर खूपच सुंदर दिसतं आणि हिरवळ तर इतकी आहे की विचारू नका. चला तर मग आज आपण थालेला व्हिजिट देऊया आणि बघूया थाले तुम्हाला कसं वाटतं. जॅकेट काढतो. बॅगेत जागा आहे का तुझ्या? काय झालं? जॅकेट बसेल ना? बॅग पकड बघ. ना थालेला जाण्यासाठी तुम्हाला RE11 पकडावी लागेल. आता आम्ही मॅग्डेबरला राहतो, त्याच्यामुळं आम्ही RE11 तिथे पोहोचलो. बर्लिनवरनं पण तुम्हाला थालेला जायला मिळेल. सगळीकडनं ऑप्शन्स आहेत थालेला जाण्यासाठी. थालेला रोपवे पण आहेत. आता आम्ही पुढे जाऊन रोपवे करणार आहोत. तर रोपवेचं तिकीट आहे तिथे साधारणतः €6 to €8 आणि वेगळ्या वेगळ्या राईड्स पण आहेत तिथे. तुमच्या याच्यावर आहे डिपेंड काय करायचं ते. कसं वाटतंय? मस्त आहे ना. वरती गेला ना तुला तर अजून अनुभूती वेगळी येणार. अरे आताच खूप चालू. खुश नाही तू? वरती चल म्हणशील. आम्ही रोपवेचं तिकीट घेतलं आता इथनं. साधारणतः आम्हाला एक रोपवेचं तिकीट €6 आहे वन साईड आणि टू साईड होतं €8. पण आम्ही त्याच्यामध्ये एक हार्स बॉब राईड म्हणून पण ॲड केलेली आहे. ते तुम्हाला पुढे गेल्यावर व्हिडिओत दाखवेल मी. तर असं आम्हाला टोटल €12.5 लागले. सो चला भेटूया पुढे. आणि महत्त्वाची एक बाब म्हणजे तुम्ही इथे 6 वाजेनंतर रोपवेचा वापर नाही करू शकणार, कारण की 6 वाजता रोपवे हे बंद होते. सो तुम्ही यायच्या वेळेस हे लक्षात ठेवून या की तुम्हाला यायचं आहे तर तुम्हाला 6 वाजेच्या आतच खाली यायचं आहे, अन्यथा मग तुम्हाला बाई ट्रेकिंग करत यावं लागेल. तसा ट्रेकिंगचा रूट पण खूप सुंदर आहे. तुम्ही ट्रेकिंग करत त्याचाही आनंद घेताना येऊ शकता. नव्हतं आलं ते सांगून तुला. फ्रीज मॅग्नेट. हां फ्रीज मॅग्नेट मिळेल का? भेटू शकतं. तुला जाताना बघ. चला भाऊ. पॉइंट आहे, मस्त पॉइंट आहे. तुला बोलून डॉक्टर काहीतरी नाव आहे त्याचं. वाव.
समोर रिसॉर्ट बघते. जागे तो भारी सिनिक लोकेशन का. त्याच्यात पैसे टाकावं लागतं ना. उठा किती लागते माहिती आहे? किती वाजता? 3 वाजता उठा लागते त्याच्यासाठी. हा ना. चालू आहे भाई संडेचं सगळं इकडं माहिती आहे का. पहिला प्लेस असेल हा मी बघण्यापैकी. आता आम्ही हार्स बॉब राईड करायला जाणार आहे. ही सेम जी दिसते गाडी तशीच ती असते तिथे. सो आता आम्ही हार्स बॉबला चाललो आहे. आता मी बसलो आहे. आता बघू आता पुढे काय होतं, कारण की खूप जोरात जाते ही गाडी. हार्स बॉब राईड झाल्यानंतर आम्ही इथे झूम टियर पार्कला आलो होतो. इथे एक प्रकारचं प्राणी संग्रहालय आहे, पक्षी प्राणी संग्रहालय, जिथे भालू बिलू आहे. आम्हाला इथे एक जर्मन काका भेटले होते. खूपच मजाकच्या मूड मध्ये होते. आम्ही तिथे गेलो, बट ऍक्च्युली तिथे आय थिंक 9 युरोचं एक्स्ट्रा तिकीट मागत होते. त्याच्यामुळे आम्ही मधी न जाता त्याच्या साईडनीच तसं बघून घेतले. सगळे प्राणी तर बाहेरून दिसतच होते, बट मध्ये जायचं 9 युरो तिकीट मला काही योग्य वाटलं नाही. त्याच्यामुळे आम्ही काही मध्ये गेलो नाही. तर तुमची इच्छा असेल तर तुम्ही जाऊ शकतात मध्ये. असलं काय भारी वाटतं रे हे हिरवळ आणि त्याच्यातनं चालणं. गार्डन ना.
मागे फिरला तरी चाल. लांबची गुफा. खाना दुखायला लागला. हा? इकडे जायचं इकडे. तिकडून बी जाऊ शकतो, इकडनं पण जाऊ शकतो रे. रॉटवायलर. इथे एका सुंदरशा अशा स्पॉटवर आल्यावर आम्ही थोडीशी तिथं ड्रोन शॉट काढायचा प्रयत्न केलाय. खूपच सुंदर नजारा होता इथनं. ऍक्च्युली तो व्ह्यू जो पॉइंट होता ना तो खूपच छान होता. आणि हे सगळं तिथनं लोकेशन दिसतं. जे कोणी महाराष्ट्रात राहतात सापुताऱ्याला जर गेले असेल तर बऱ्यापैकी सेम सापुतारा लोकेशनच आहे. दुसरं काही वेगळे चेंजेस नाहीये. बट खूपच सुंदर आहे, साफसुथरं आहे, स्वच्छ आहे. पाहायला आनंद होतो एकदम. कसला डोंगर आहे यार हा. खाली इकडनं केबल का केबल कारनेच. आपण डबलचं घेतलंय ना. चल इकडनंच वरती. हे काय आली इथनं उतरायचं खाली त्या तिकडं एन्स्ट पार्कला. आणि हे काय नाही, इथं काही फोटो स्पॉट आहे. काय नाही खाली. तिकडे खूप सारी पब्लिक आहे आज. एक पूर्ण ब्लॉग बनवू शकतो माहिती. अशा प्रकारे आमचा थालेचा आजचा ब्लॉग आम्ही संपवत आहोत. ॲक्च्युली आम्ही आता खाली उतरत आहोत. खाली उतरल्यानंतर डायरेक्ट आम्ही ट्रेन पकडणार आणि घरी जाणार. तर तुम्हाला कसा वाटला तर
तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा. आणि जर का तुम्हाला आवडलं आणि जर्मनीचे नवीन नवीन ब्लॉग पाहिजे असतील तर तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून आम्ही प्रत्येक विकेंड्सला हे असले ब्लॉग तुम्हाला दाखवत जाऊ. धन्यवाद मित्रांनो, पुन्हा भेटूया पुढच्या भागात.